नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी पाटील मॅडम. आज आपण इयत्ता 12वी समाजशास्त्र या विषयातील प्रकरण 5वा भारतातील समाजातील चळवळी हे प्रकरण आपण इथे अभ्यासणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकात काही सामाजिक चळवळी दिलेल्या आहेत. पहिला आहे सामाजिक चळवळीचा अर्थ आणि स्वरूप, दुसरा आहे भारतातील स्त्री चळवळ, तिसरा आहे भारतातील शेतकरी चळवळ आणि चौथा आहे भारतातील पर्यावरण चळवळ. हे 4 दिलेले आहेत. या ठिकाणी भारतातील कामगार चळवळ हेही इथं दिलेलं आहे, पण अभ्यासक्रमामध्ये तो भाग वगळण्यात आलेला आहे, म्हणून आपल्याला फक्त 4च चळवळी इथं घ्यायच्या आहेत. सुरुवातीला मी तुम्हाला प्रस्तावना सांगते. सामाजिक सुधारणाचे सातत्य हे जगभरात भारतीय इतिहासामध्ये पूर्वीपासून चालत आलेले आहे. 19व्या शतकाला भारताच्या इतिहासात नव्या युगाची सुवर्णकाळ म्हणतात. भारतीय लोकांना पाश्चात्य लोकांच्या ज्ञानाचा फायदा होऊ लागला. त्यामुळे भारतातील विचारवंतांनी आत्मपरीक्षण करून आपले दोष शोधायचा प्रयत्न केले. त्यातून भारतीयांच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक जे दोष आहेत ते दोष लक्षात आले व त्यानुसार सुधारणा होणं आवश्यक आहे असं त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी ज्या सुधारणा चळवळी झाल्या त्यांचा आढावा आपल्याला या पाठामध्ये घ्यायचा आहे. सुरुवातीला मी सामाजिक चळवळीचा अर्थ सांगते. सामाजिक चळवळ ही संज्ञा सर्वप्रथम लॉरेन्झ वॉनस्टीन या जर्मन समाजशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. 1850 मध्ये त्यांच्या हिस्ट्री ऑफ द फ्रेंच सोशल मूवमेंट फ्रॉम 1789 टू द प्रेझेंट या पुस्तकात मांडली. ही संज्ञा 19व्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपमध्ये लोकप्रिय झाली. विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला जर असा प्रश्न विचारला तर सामाजिक चळवळ ही संज्ञा कोणी मांडली, कोणत्या समाजशास्त्रज्ञांनी मांडली, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतं. त्यासाठी हे लक्षात घ्या. आता आपल्याला सामाजिक चळवळीच्या काही व्याख्या आहेत. काही समाजशास्त्रज्ञांनी व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते आपण इथं पाहू. पहिली व्याख्या आहे हर्बर्ट ब्लूमर यांची व्याख्या. सामाजिक चळवळ म्हणजे सामाजिक नवनिर्मितीसाठी कार्यरत सामूहिक गट होय. या व्याख्यामध्ये काय सांगितलेलं आहे? समाजामध्ये जे काही नवनिर्मिती बदल घडून आलेला आहे तो बदल एकत्रित येऊन केलेला आहे, त्याला आपण सामाजिक चळवळ असे म्हणतो. दुसरी व्याख्या आहे टर्नर आणि किलियन. समाजात किंवा त्यातील एखाद्या समुदायामधील बदलाला चालना देण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी त्याच समाजातील सातत्यपूर्ण कार्यरत सामूहिक गट म्हणजेच सामाजिक चळवळ होय. आता बघा, समाजात किंवा एखादा समुदाय म्हणजे नागरी समुदाय, ग्रामीण समुदाय, शहरी समुदाय, यामध्ये बदल झालेला आहे. त्या बदलाला चालना देण्यासाठी किंवा त्याचा प्रतिकार करण्यासाठी त्याच समाजातील सातत्यपूर्ण म्हणजे सतत कार्यरत राहून एक सामूहिक गट तयार करण्यात येतो, त्यालाच आपण सामाजिक चळवळ म्हणतो. तिसरी व्याख्या दिलेली आहे सिडनी टरो. सामाजिक चळवळ म्हणजे सत्ता, अधिकार तसेच प्रस्थापित सांस्कृतिक संकेतांना सामायिक हेतूने व सामूहिक पातळीवरील पूर्ण ऐक्यासह आव्हान देण्यासाठी समाजातील अभिजन, विरोधक व पदाधिकाऱ्यांमधील सातत्यपूर्ण संवाद होय. आता आपल्याला सामाजिक चळवळीचे वैशिष्ट्य पाहायचं आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे मूलतः सामूहिक स्वरूप. सामाजिक चळवळ ही व्यक्तिविशिष्ट कृती नाही तर ती सामूहिक कृती आहे. यात संपूर्ण समूह सहभागी असावा लागतो. सामाजिक चळवळीत संपूर्ण
समूह सहभागी असावा लागतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे एखादी जर चळवळ करायची असेल तर सगळा समूह एकत्र यावं लागतं, तरच तिथं काय होईल, सामाजिक चळवळ होईल. दुसरा आहे नियोजित आणि हेतू पुरस्पर कृती. सामाजिक चळवळ म्हणजे प्रभावीपणे अंमलात आणायची असेल तर पूर्व नियोजन हे असावेच लागते व तिचा विशिष्ट हेतू उद्देश असावा लागतो. बघा, एखादी सामाजिक चळवळ आहे, ती सामाजिक चळवळ आपल्याला प्रभावीपणे चांगल्या पद्धतीने जर अंमलात आणायची असेल तर अगोदर आपल्याला तिचं नियोजन करावं लागेल आणि आपल्या चळवळीचा जो काही हेतू आहे, जो उद्देश आहे, तो उद्देश समजून घेऊन त्यानुसार आपण नियोजन केलं पाहिजे, तर तिथं सामाजिक चळवळ होऊ शकते. तिसरा आहे विचार प्रणाली व उद्दिष्टे. सामाजिक चळवळीला विचारांचे पाठबळ असावे लागते. विचारसरणी चळवळीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करते. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तो एक संच असतो. आता आपण एकत्र येतो आणि जे काही हेतू आहे, जे उद्देश आहे, त्या उद्देशानुसार, हेतूनुसार आपण पूर्व नियोजन करतो आणि पूर्ण नियोजन केल्यानंतर प्रत्येकांचे जे काही विचार आहेत ते विचार आपण इथं मांडतो. म्हणजे विचारांचं पाठबळ या ठिकाणी असावं लागतं. मग हे विचारांचं पाठबळ हे जे काही उद्दिष्ट आहे हे पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतं. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तो एक संच असावं लागतं, एक समूह असावं लागतं, तर तिथं सामाजिक चळवळ होऊ शकते. आता सामाजिक बदल. आता सामाजिक चळवळीचा उद्देश बदल घडवून आणणे हा असतो. चळवळ ही सामान्यतः प्रस्थापित अधिकारात बदल करण्याची मागणी करते किंवा सत्ताधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या बदलास प्रतिरोध करते. आता सामाजिक बदल म्हणजे बघा, आता मराठ्यांचा मोर्चा हे एक प्रकारचं सामाजिक चळवळ आहे. मराठ्यांच्या आरक्षणासाठी हे लोक एकत्र आलेले आहेत. हे एक सामूहिक गट आहे. आता मराठ्यांना आरक्षणात सवलत मिळवण्याचा प्रयत्न ते करतात आणि त्यांचा तो अधिकार आहे. ते सत्ताधारी अधिकाऱ्यांसमोर आपल्या मागण्या मांडतात आणि मग त्या मागण्यानुसार सत्ताधारी अधिकारी आपल्या नियमामध्ये तो काही बदल करतो, मागणी करतो आणि त्या सत्ताधारी अधिकाऱ्यांनी जे काही बदल केलेला आहे, जे काही बदलास प्रतिरोध करतो, त्या ठिकाणी सामाजिक बदल होऊ शकतं. आता सामाजिक चळवळीचे काही प्रकार आहेत, ते प्रकार आपल्याला इथं पाहायचे आहेत. व्याप्ती, उद्दिष्टे, प्रचलन यावर आधारित वेगवेगळ्या निकषाचा वापर करून चळवळीचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात. सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ डेव्हिड अब्रेल यांनी लक्ष्य, गट व व्याप्ती यावर आधारित चळवळीचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आहे पर्यायी सामाजिक चळवळी, दुसरा आहे सुधारात्मक सामाजिक चळवळी, तिसरा आहे मुक्तिदायी सामाजिक चळवळी, चौथा आहे क्रांतिकारक सामाजिक चळवळी. हेही तुम्हाला प्रश्न जोड्या लावा याच्यासाठी विचारलं जाऊ शकतं. हर्बर्ट ब्ल्यूमर यांनी चळवळीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आहे सर्वसाधारण सामाजिक चळवळी, दुसरा आहे विशिष्ट सामाजिक चळवळी, तिसरा आहे अभिव्यक्तिमक सामाजिक चळवळी. हे 3 चळवळी हर्बर्ट ब्ल्यूमर यांनी मांडलेला आहे. आता सामाजिक चळवळीचे काय कारण आहेत हे आपण काही मुद्द्याच्या आधारे इथं आपण पाहू. सामाजिक चळवळीचा उदयास विविध कारणे जबाबदार असतात. समाज सतत विकसित होत असतो. अशा वेळी उत्पन्न परिस्थितीत सामाजिक चळवळीच्या उदयासाठी जबाबदार असू शकते. सामाजिक चळवळी निर्माण होण्यास खालील काही कारणे कारणीभूत असू शकतात, ते आपल्याला इथं पाहायचं आहे. पहिलं कारण आहे सांस्कृतिक दरी. सांस्कृतिक दरी म्हणजे समाजातील मूल्य, संकल्पना
आणि अपेक्षा मध्ये होणारे वेगवान बदल होय. जेव्हा अपेक्षा आणि प्राप्त स्थिती यात फरक दिसतो, अर्थात जे अपेक्षित हवे असते त्यामधील अंतर जेव्हा मर्यादेपेक्षा जास्त रुंदवते, तेव्हा संघर्ष स्थिती तयार होते व त्यांचे रूपांतर चळवळीत होते. म्हणजे मूल्य, जे काही नियम आहेत, आपण त्या नियमाचं उल्लंघन करतो, जे मूल्य आपण ते मूल्यांचं उल्लंघन करतो, त्यावेळेस तिथं चळवळ होऊ शकते. म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त रुंदावतं, त्यामुळे तिथं संघर्ष स्थिती निर्माण होते आणि ही एक चळवळीचं कारण होऊ शकतं. दुसरं आहे सामाजिक विघटन. औद्योगिकरण, शहरीकरण यासारखे बदल जेव्हा घडतात तेव्हा समाजात असमान व असंतुलित वाढ होते. पूर्व प्रस्थापित निकषाशी नवीन मानकाचा संघर्ष होऊ लागतो. यातून संभ्रम तयार होतात व ते दूर करण्यासाठी चळवळी जन्माला येतात. आता बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की सामाजिक विघटन म्हणजे समाजाचं वेगळं, समाज वेगळा कधी होऊ शकतो? औद्योगिकरण, शहरीकरण यासारखे बदल जेव्हा घडतात समाजात, मग त्यामध्ये काय होतं, असमान व असंतुलित राहतं. संतुलित राहत नाही, समान सारखेपणा तिथं दिसून येत नाही. पण नवीन नवीन जे काही संघर्ष आहेत ते होऊ लागतं, त्यामध्ये संभ्रम, गोंधळ तयार होतो आणि हे गोंधळ दूर करण्यासाठी आपल्याला चळवळ करावं लागतं. हे एक कारण तिथं आहे, म्हणजे समाज विघटन. तिसरा आहे संवेदित सामाजिक अन्याय. एखाद्या अधिकाऱ्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी काही निर्णय घेतले असेल व ते जनसामान्यांच्या विरोधात किंवा हिताचे नसतील तर असमाधान, असंतोष जनतेत असतो. त्यावेळी सामूहिक नाराजी व्यक्त होऊन लोकांमध्ये सामाजिक अन्यायाची भावना निर्माण होते व त्याची परिणती सामाजिक चळवळीमध्ये होते. बरोबर आहे. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एखाद्या अधिकाऱ्याने किंवा सत्ताधार अधिकाऱ्याने जे काही निर्णय घेतलेले असतात ते निर्णय जर लोकांना जर मान्य नसतील, लोकांच्या विरोधात असतील, तर त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये असमाधान, असंतोष निर्माण होतो. त्यामुळे काय होतं, सामूहिक नाराजी व्यक्त होते आणि सामाजिक अन्यायाची भावना लोकांमध्ये निर्माण होते. त्यावेळेस सर्व लोक एकत्र येतात आणि चळवळ करतात. हे एक कारण या ठिकाणी होऊ शकतं सामाजिक चळवळीचं. चौथा आहे नियम व्यवस्थेतील ताठरता. योग्य अनुशासनासाठी योग्य नियम, मानदंड, नियमने समाजात असतात. सामाजिक आचरण पद्धती समाजाशी जुळणे आवश्यक असते, पण काही परिस्थितीत नियमनांची लवचिकता कमी झाल्याने ती सर्वसामान्यांच्या अपेक्षेशी जुळत नाही. अशा स्थितीत संघर्ष होऊ लागतो व सामाजिक चळवळी आकार घेऊ लागतात. बघा, आता या ठिकाणी काय सांगितलेलं, नियमाचा आपण काय करतो, उल्लंघन करतो. काही समाजामध्ये नियमने असतात, ते आपण आचरणात आणलं पाहिजे. असे काही पद्धती आहेत, हे आपण जुळवून घेतलं पाहिजे. मग नियमाचं जर लवचिकता कमी झाली तर त्यामध्ये काय होतं, संघर्ष होऊ शकतो. ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते आणि चळवळीचं एक कारण त्या ठिकाणी बनतं. अशा पद्धतीनं सामाजिक चळवळीचे काही कारणे आहेत ते आपण इथं पाहिलेलं आहे. आता भारतातील सामाजिक जे काही सुधारणा आहेत त्या सुधारणा आपण इथं पाहायच्या आहेत. तर भारतातील विविध सामाजिक सुधारणा चळवळीच्या माध्यमातून झालेल्या दिसतात. या चळवळीचे नेतृत्व बुद्धिजीवी वर्गांनी केले. या चळवळीचे धर्म, जात, स्त्रियांचं सबलीकरण, अस्पृश्यता, गरिबांचं शोषण, शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादींचा अंतर्भाव होता आणि त्याचा थोडक्यात आढावा आपल्याला इथं घ्यायचा आहे. पहिले जे काही समाजसुधारक आहेत, राजा राममोहन राय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा केल्या. सती प्रथेविरुद्ध आवाज उठविला व परिणाम म्हणून 1829 मध्ये सती प्रथा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. हे लक्षात ठेवा. तुम्हाला रिकाम्या जागा जोड्या लावा
याच्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतं किंवा एका वाक्यात. सती प्रथा प्रतिबंधक कायदा केव्हा अस्तित्वात आला असा प्रश्न विचारतात, तर 1829 मध्ये कायदा अस्तित्वात आला. किंवा ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? राजा राममोहन राय यांनी केली. केव्हा केली? 1828 मध्ये केली. असे अनेक प्रश्न तुम्हाला याच्या आधारावर विचारले जाऊ शकतात, म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा. दुसरे समाजसुधारक आहेत स्वामी दयानंद सरस्वती. यांनी 1875 साली आर्य समाज स्थापना करून जाती व्यवस्था, मूर्तीपूजा, अंधश्रद्धा या प्रथा नाकारल्या आणि महिलांच्या प्रगतीसाठी काम केले. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. लक्षात ठेवा. तिसरे जे समाजसुधारक आहेत महात्मा ज्योतिराव फुले. 1873 साली यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुनर्विवाह, शिक्षण, विधवा, बालविवाह प्रतिबंधक यासाठी काम केले. पत्नी सावित्रीबाई फुले यांनी पतीबरोबर स्त्री मुक्तीसाठी काम केले. चौथे जे आहेत समाजसुधारक राजश्री शाहू महाराज. कोल्हापूर संस्थाचे छत्रपती हे सामाजिक कार्याला वाहून घेतलेले समाजसुधारक होते. त्यांनी जाती व्यवस्थेला कडवा विरोध करून अस्पृश्यता निर्मूलनासाठी अविरत काम केले. पुढचे समाजसुधारक आहेत महर्षी कर्वे. यांनी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले. 1907 साली महिला विद्यालय व 1916 मध्ये कर्वे महिला विद्यापीठाची स्थापना केली. तर पुढचे समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे कायदे तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि सुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी वंचित गटांच्या भेदभावाविरुद्ध लढा दिला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. त्यांनी 1928 साली डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. अस्पृश्यता निर्मूलनासाठी अविरत काम केले. पुढचे आहेत महात्मा गांधी. हे वकील, राजकीय नेते व समाजसुधारक होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसा या तत्वाचा प्रसार केला. दारिद्र्य निर्मूलन, स्त्री हक्क आणि धार्मिक सहिष्णुता यासाठी देशव्यापी लढा दिला. त्यांना राष्ट्रपिता व प्रेमाने बापूही म्हणतात. अशा पद्धतीनं हे जे काही समाजसुधारक आहेत या समाजसुधारकांनी समाजामध्ये चळवळी करून समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन हे आपण इथं पाहू. प्रत्येक सामाजिक चळवळीचे लक्ष सामाजिक बदल घडवून आणणे हे असते. या अर्थाने सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन यांचा परस्पर संबंध आहे. प्रत्येक सामाजिक परिवर्तन हे सामाजिक चळवळीशी परिणिती असते. असे जरी असले तरी या दोन संकल्पनांमध्ये फरक आहे. सामाजिक चळवळीचे स्वतःचे एक जीवनचक्र असते. ती उदयास येते, उचित कारणासाठी कार्यरत असते आणि लयास जाते. सामाजिक चळवळ ही एक सुसंघटित आणि जाणीवपूर्वक नियोजन केले जातं. सामाजिक चळवळी सर्व समाजात आढळून येतात, पण सर्वच कालखंडात नाही. काही कालखंडामध्ये सामाजिक चळवळी असतात, काही कालखंडामध्ये नसतात. आज आपण इथं सामाजिक चळवळीचा अर्थ, त्याचे व्याख्या, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे प्रकार आणि सामाजिक चळवळीमध्ये जे काही समाजसुधारकांनी प्रयत्न केलेला आहेत, काही चळवळी केलेल्या आहेत, त्या समाजसुधारकांचा आढावा आपण इथं घेतलेला आहे. आणि सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन याचाही आपण इथं आढावा घेतलेला आहे. मी तुम्हाला एक प्रश्न देते, ते प्रश्न सर्वांनी लिहून काढायचा आहे. तो प्रश्न आहे, सामाजिक चळवळीचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. हा प्रश्न सर्वांनी लिहून काढायचा आहे. आपण इथं थांबू आणि पुढचा भाग पुढच्या लेक्चरला घेऊ.